राहील या लेकीकडे एक दिवस त्या लेकीकडे एक दिवस आता काय करते आता एवढंच लढ झालोय आपण ह्याला हा अजून दिवस तर किती झाले दिवस कुठे जायचं देवा अजून आताच असं म्हणलं कांद्याचा भाव 2000 पर्यंत घसरला अबाचा पोरगा नमस्ते अध्यक्ष काय चाललंय नमस्ते नमस्ते काय करतोय काय नाही काय असतो करमाळ्याला काय चाललंय नेमकं बरं चाललंय ना एकदम मजेत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला येऊ का ओके थँक्यू ठीक आहे होय कोण पोर काय ती त्या आबाचा पोरगा नाही होय कुठं असतो करमाळ्याला असतोय काय करतो काय करतोय आणि काय नाही आपल्याला काय माहिती कुरकुर द्यावं 5 रुपयाचं मागील बाकी तुमच्याकडे आहे तेवढी द्यावं 570 रुपये मागील बाकी 570 आणि गावाची तुमच्या आई आबांनी सामान नेलंय हो ते आहे आबाचं तुमचं तुम्ही बघा माझं मला द्या तुम्ही काय वायले राहिलाय का त्यांच्यापासून तसंच समजा आईला काय उद्धट पोरगा आहे कोण हा महेश कुठं लागा तू आलो आलो आला किती उशीर झालं बसलोय लागा इथं वाट बघत 2च मिनिटात आलो ये ये ये. काय ला किती उशीर झाला थांबलोय लागा इथं काय सांगू लागलं टेन्शन आहे कशाचं टेन्शन आहे नेमकं तुला वैताग आलेला जिंदगीत काय कळा विषय अरे पण झालं काय ते सांगतो का नाही बायकोचं टेन्शन त्या आई बापाचं टेन्शन काय डोकं चाला नाही बघ मला महेश लका म्हणजे तू वहिनीला घालवाय गेलता काय मागाशी बायकोला आलो माहेर सोडून तोक तिकडं जर आड्यात होतो काय डोकं चाला नाही बघ काय जिंदगी काय नेमकं काय म्हणतात वहिनी काय वहिनी मानणार रे आई बापाला सोडून दे म्हणते दुसरीकडे वेगळं राहायचं म्हणते ती काय बघ तुला सांगतो लय मोठा प्रश्न उभा राहिलाय लगा असं असतं का कुठं आई बापाला कसं सोडायचं तीच तर डोकं चाला नाही ना माझं तुला काय वाटतंय आता डोकं हँग झाले बघ महेश काय सांगू तुला बधीरच झाले बघ दुसरा काय सुचा नाही बघ मला काय करावं ते वहिनीला समजून सांग ना तू ते ऐकायच्या भूमिकेत आहे का रे काय लागा आई आबाचा तू एकटाच आधार आहे तू बी असं केल्यावर कसं ग त्यांचं काय सांगू महेश तुला लगा इकडं आड आणि तिकडं विहीर झाली काय डोकं चाला नाही बघ बायको म्हणते एकतर माझ्या बरं राहा नाहीतर तुझ्या आई बाबा बरं सांग बरं तूच सांग मी काय करू अरे पण जन्म दिलेले आई बाप आहेत लागा त्यांना कसं सोडून राहशील तू अरे आई बाप का आपल्याला शेवटपर्यंत राहणार आहेत का जशी बायको राहती तशी मस्त तुझं खरंय पण त्यांनी तुझ्यासाठी किती कष्टा नसता खाल्ल्यात ग तुला लहानाचं मोठं केलंय लागा त्यांनी काय तिथंच टाक का जाऊ दे चला करतो ना अगं बाया घराला तर कुलूप बी लावलं नाही लगा नुसती कडी लावली अण्णा सुनबाई कुठे गेली ती काय माहिती आता अरे देवाला का
आता कुठं गेला असेल बरं अण्णा? सुनबाई बी नाही, अण्णा बी नाही. काय का सुनबाईनं आणि अण्णाने का नको नको केलंय का आयुष्यपत. हा, घर उघडच आहे, रस्त्यावलं घर आहे, काय हाय तसलं काय कळा नाहीच का अण्णाला? काय म्हणून तसं करायला लागलाय की ती कशामुळं? आता मला तरी काय माहित. काय का 4-8 दिवस झालं ती का कुणाला बोलतय का चालतय का घरात नीट नाटकी भाकर खातय का काय होतय? बायकोला गाडीव घेतय आणि हिंडतय, बायकोला गाडीव घेतय आणि हिंडतय. अशी काय जगा त्यालाच बायको आहे. काय का अजून जर तुझं नाही म्हणल्यावर कमाल किती वाढलेली आता. हा, 3-4 वाजल्या. म्हणाय जावं बोलाय जावं तर पुन्हा माझं तोंड दिसतंय. खायला का कशामुळं असा करायला लागलाय बाबा, कशामुळं नाही. हा, म्हणाय बोलाय जावं तर सासरा कार करतो या. खायला का उलशी कशी दापत नाहीच बरं, तो उलशी कशी लेकाला दाखवू सुनाला तिला? दापत नाहीत उलशी. अगं काय दापू म्हणजे त्यांना काय कळत नाही. दापत असते ती? त्यांना हा? कळू नाही का? नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय काय नाही हे तरी कळू देते ती का? 4 दिवस झालं बोलते ती का ते आपल्याला? नाही बोल. हा? देवाने नवस करून एकुलता एक लेख मागितलाय का नाही मागितला? मग काय? हा, खायला का जग दुनियात बी हाय ते की लागा लेकन सून असली. खायला का इतकं कुठं असतं का? रानातलं आपणच करावं, घरातलं आपणच करावं. सरपान आणलं, जळान आणलं, आव अजून काय काय करावं मग त्यांना काय त्यांच्यासाठी? करायचं केलं तरी? हा, त्यांना काय करायचं केलं तरी? अगं तसं नाही. संसार कोणासाठी करतोय आपण नेमका मग संसार? त्यांच्यासाठीच करतो. त्यांना वाटतंय का आमच्यासाठी करतात मग? काय नाही बघ, हे बघ मला एवढं कळतं, सुनबाईला पहिल्यापासून डोक्यावर तो घेतली. पहिल्यापासून जर तिला टायमाला बोलली असती, सांगितलं असतं, शिकवलं असतं, सवरलं असतं तर आज ही पाळी आली नसती. आता नेमका कुठं घेऊन गेलाय तिला आणि कुठं नाही का फिरायला गेले ती काय अजून करमाळ्याला. येतील की कुठं जायचं ते? ते काय आलं अण्णासाहेब? सुनबाई काय म्हणते? अरे कुठे गेलता अण्णा सकाळ धरणं तू? कुठं नाही. हा, सुनबाई कुठे आहे? सुनबाईला सोडली माहेरात. आपण कशामुळे सोडली? काय कारण असेल की त्याला? घरच्या आठवण होती त्या आबा तिला, त्यामुळे सोड म्हणली ती. आता काय सांगू तुम्हाला? लका काय मला तुझं कळणार? घरची आठवण ही काय कारण झालं का सांगायचं? काहीतरी कारण असेल त्याला. असं सहजासहजी माणूस कोण माहेरला सोडत नाही. घरची आठवण येते ही कारण नाही का? भांडण पिंड केले आम्ही रानात गेल्यावर. काय हा? माहिती? होय रे? हो का आबा, डोक्याला एकतर लय शॉर्ट झालाय माझा. काय झालाय शॉट तुझ्या? काय केलं आम्ही? काय केलं का तुला? आम्ही केलं का काय? का घरात आम्ही काम करत नाही का? धंदा करत नाही का? काय करत नाही रे? काय तुझ्या डोक्याला शॉट केलाय आम्ही? आम्ही केला काय शॉट तुझ्या तिला डोक्याला? गेलं तर सोडायला. कशामुळे सोडली? पण आमचं काय चुकलं का? माझी बायको काय काम करत नाही का? मी काम करत नाही का घरात? का आमचा आधार नाही या घराला, तुमच्या संसाराला? अहो आबा, ती मला डोक्याला लय शॉर्ट दिलाय तिने. ती म्हणते मग एकतर तू तुझ्या आई बापाशी राह, नाही तर वेगळं करून खा. हे असं चाललंय बघा. तुम्हाला आता काय स्पष्ट बोलतो बघा. गाणं चाललाय यांचा वाटतं. म्हणून सोडून आला तुझ्या बायकोला माहेरला? लय ताप होतोय म्हणते. काय सांगू तुम्हाला त्या विषयी? एकतर डोक्याला लय शॉर्ट झालाय बघा. डोकंच चाला ना मास्तर. तसं नव पर अण्णा, आमचं काय चुकतंय का सांगाड्या? तुझी बायको काम करते का धंदा करते? तू कुठल्या कामाला आहेस का धंद्याला आहेस सांग बरं. आका संसार आमच्यावर चालतोय आणि अजूनच ती म्हणती आम्ही वायला खाऊ, मला वायला राहायचंय तुला वायला राहायचंय. ही अशी पद्धत असते वैरला का? हा, आबा तुम्हाला एकच सांगतो, काय सांगायचं आता? मला वेगळं राहायचंय बघा. आता काय ह्याच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही तुम्हाला. स्पष्ट सांगतो बघा. ही दररोजची किरकिर मला बी बघू वाटत नाही.
बायकोन मी करून खातो दुसरं. म्हणजे आम्ही किरकिर करतोय वय, आम्ही कामधंदा करतोय, रानातलं करतोय, माझी बायको घरातलं करते, तरी ही रोजची किरकिर आहे वय. ही किरकिर आहे माय बायको खोटं बोलतोय मग. म्हणजे तुझी बायको खरी ना आम्ही खोट? बाबा आम्हीच किरकिर करतोय. काय चुकतंय बिचारे, तिला लय काम पडतंय ना. 10 गुराची झालवट, 200 जणांचं अन्न पाणी, रानातलं घरातलं, आम्हाला काय पाळणा टांगलाय तो. अरे मग उघड उघड सांगायचं गेला का आबा मला वायले राहायचंय म्हणून, असा डोसक्यात दगड घालची म्हणून माहिती होतं का आम्हाला? वादी देवा लेख, देवा लेख दे. काय लेख झालता तवा आनंद झालता, सगळ्या गावाला सांगत होतो मला लेख झालाय, मला लेख झालाय. बघा लेख, त्याला बायको खरी वाटती आणि आई बाप खोटी. भारी पांग फिरतोच र सोन्या नाण्या. म्हणजे बायकोनं सांगितलेलं जरा खरं वाटतं या बायकोनं, आणि रातून जे आपण कष्ट करतोय ते खोट आहे, आपण खोटे ठरलो या. भारी पांग फिरली. आता पाव तर तू जर नसतील एकाला टायमाच्या टायमाला बोलत, सुनेला लाड कोण ठेवलं, लेकाला लाड कोण ठेवलं. घे माझ्या लेकाला बोलत, घे माझ्या लेकाला पैसे. मला माहिती होतं असं करतात मग. पोट भरायचं नाही काय आपलं? काय झालं नाही भरायला? हॅलो, हा बोल की अण्णा. हा महेश घराकडे ये रे 2 मिनिटात. काय काय झालं? ये लवकर ये. हा ये. राहील या लेकीकडे एक दिवस, त्या लेकीकडे एक दिवस. आता काय करते आता? एवढंच जड झालोय आपण ह्याला. हा अजून दिवस तर किती जायचे? दिवस कुठे जायचं तेव्हा अजून. आताच असं म्हणलं. पाणी परत थोडं डोकं दुखायला लागले. धरा. काय काय झालं? ये की बस की. काय झालं आबा, ह्याने फोन केला मला. इतर त्याला जाता तू. काय झालं? कटाळा आलाय बघ महेश मला आता. नको 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 झालंय आता मला या घरात. त्याला लय कटाळा आलाय आम्हाला कमवून खाया घालून. त्याला साधा कटाळा आलाय होय. त्याच्या बायकोला काम पडतंय आमचं, लय लय काम करावं लागतंय. लकापा एवढ्याचा हेवढा झाला, पण रुपयाच्या कुठं कामाला लावलाय का इतर बरं त्याला मी? हा का त्याच्या बायकोला लावलंय कामाला आम्ही? घरातलं सुद्धा होऊ नाही काम. एका सकाळचं धुणं ठेवल का कोण धुणं? हा आणि मग तुम्हाला वायला राहायचंय, तुझा दोस्त वायला राहायचंय म्हणतो तुमच्या घरातून मला. ते आताच नाही मला कटाळून गेलोय तुम्हाला, म्हणून व्हायला राहायचंय. लका ऋण काढलं, ऋण म्या लग्न करून दिलं, ह्याच्या त्याच्या गळी लागून अख्या गावात लग्न झालं पाहिजे बरं का. माझा लेख एकुलता एक आहे, एकुलता एक आहे लेख. बघा एकुलता एक लेख, आणि वायला राहायचंय म्हणून तू वर्ष सुद्धा झालं नाही लग्नाला. आणि सगळ्यात दिसावी सून भारी,
म्हणून शिकलेली सून केली. 6 महिन्यातच दात दावलं सुननं बी आम्हाला. कायाचं दात एक आणि दाखवायचं दात एक. मग फेडलं की गाड्यावानी गडी याला केलाय, गाड्यावानी गडी. माझ्याशिवाय उलस माझ्या लेकाला जमत नव्हतं. आबा इकडे तिकडे कुठे गेला तर आईला इथं राहायचा. आई कुठे गेलाय का आबा, आई कुठे गेलाय का आबा, का रे बापू, आबा मला करमत नाही तुमच्याशिवाय. आणि 6 महिन्यात एवढा बदललाय भाड्या येऊ. विचारित सुद्धा नाही की का खाल्लंय तुम्ही, का पिळलंय तुम्ही, का तुम्हाला धपात हायत का नाही तर आम्ही देतोय उलट ह्याला. नवी कोर बुलेट दिली काढून त्याला. का तर साऱ्या लेकरा वगैरे गाड्या आहेत त्या सगळ्या जगाच्या वेगळं म्हणलं काहीतरी तुला बुलेट दिली त्याला. काय कमी केलंय, फोन मोठा लेट दिलाय, बायको करून दिली या. आणि बायकून उलस कान भरलं की वायला राहायचा म्हणतो भारकाव. करत जसं असेल तसं काय आपलं पोट भरायचं नाही काय कुठं. लगीन बिगीन करून दिलंय म्हणजे काय उपकार केला काय माझ्यावर? बुलेट बिलेट घेऊन दिली म्हणताय. लोकांच्या बापांना नाही का दिले त्यांना गाड्या बिड्या घेऊन? तुम्हीच घेतली म्हणून काय जगाचं वेगळं झाला हो तुम्ही. आईला हे तर बायको माझा हाल लावल्यात. बायको खोटं बोलतोय माझी. डोक्याला शॉर्ट झाला नाही त्या घरात मला. वेगळंच करून राहायचे आता मला. मी नाही ऐकणार कोणाचं. काय ना मला वायलं राहायचंय. मी नसतो कोणाच्या बापाला भेट आता. लागा पण तसं नसतं. तसं नसतं मग काय महेश, माझ्या संसाराचा पाखंडा करून टाकलाय माणसांनी. लागा लहानाचं मोठं केलंय त्यांनी तुला. माझं ठरलंय आता मी वायलं राहणार आहे. आम्ही कशाला केलंय का आप्पा लहानाचं मोठं? त्याला लहानाचं मोठं त्या माणसांनी केलंय तिकडल्या. आम्ही कशाला केलंय? आम्ही कोण आहे त्याचं तवा आम्ही त्याला लहानाचं मोठं करू होय? त्याला सासऱ्याने केलंय लहानाचा मोठा. बघितलं का असा बोलतोय आपा? आता काय हे जाऊ करायचं तूच सांग. हा लागा आई बापा शिवाय तुला कोण आहे का? तसलं कळतंय त्याला. तसलं कळलं असतं तर बायकोचा बैल भाड्या झाला असता का येऊ. आई बापा ती काढली आहेत. आई बापा आम्ही ना आपा, आई बापा ती आहे ती त्याला म्हण की वाईलच राहायचंय. अरे 4 दिवस घरात कुणाला बोलतोय का चालतोय? हे जी बायको कुणाला बोलती का चालती? सासूला विचारती भाकर खाल्ली का सासऱ्याला विचारती भाकर खाल्ली? अरे आपा तुला म्हणून सांगतो ही असा होता का पहिला? हा आता तुझा अक्क जिंदगीन जन्म गेलाय की ह्याच्या पुढं होता का सांग मला? हा ह्याला बापाशिवाय 2 मिनिटं कटत नव्हतं. बायकोच ऐकून बैल भाड्या झाला येऊ आणि मग तुम्हाला वायलं राहायचं या. अरे ह्याला काय म्हणून ह्याच्यासाठी केलं नाही आम्ही. गाडी घेऊन दिली, लग्न थाटात करून दिलं आणि पण तो काय उपकार केलं काय लग्न करून? अरे 2 नंदा आहे त्या नंदा. हे जी बायको राखून त्या गॅस पुढे हालो तिच्या आईला तिच्या बहिणीला सऱ्या गाणं बोलती फोन करून. पण माझ्या पुरीवाला नुसता फोन लाव म्हणलं का नाही र अण्णा बॅलन्स नाही. रातून त्या फोनवर बोलतात. पण माझ्या लेकरावाला ह्यांनी कवा फोन केला नाही, काही विचारलं नाही तुम्ही खाल्लंय का पिल्लय बरं हाव का नाही. मी पण वाट बघील तर बघील. त्या पुरीला पण माझ्या ह्या पोराच्या इसात एवढं इसा देईल. मी बी मग असा बहादर आहे. एकुलता एक आहे चल, एकुलता एक दिद्यावाले अवघड आहे लागा तुमचं बाप लेकाचं. जातो बाबा मी अण्णा. ए का रापा जातो. बघितलं का ती सुद्धा उठून गेला का नाही, त्याला सुद्धा पटलं नाही. एका पुरेवाला कावा फोन करत्यात का कावा काय करत्यात. बायको गुलू 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 का पाहलच बसते गॅस पुढं. आका गॅस जळतोय आणि पुरीवाला फोन लाव म्हणलं का नाही बॅलन्स नाही, फोन लागत नाही, फोन बंद आहे. कावा पुरीला फोन लावला नाही ह्यानी. आणि तिकडल्या गाणा गोताला म्हणलं की अगं बाया 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 राहा बाबा राहा वाहिलं चला राह आमचंच काळ कोळस करतो आम्हीच.
हे भर पिशवी चल आण कपडे जाऊ पुरीकड आपल्या ज्याला पोट भरणं व्हायचं नाही काय आम्हाला उठके चला बस बस जरा बस चला की बस चला उठा बस उठा उठा. बस बस अण्णा इकडं बघ किती केलं ना या जगात आई बापासारखी माया कुणीच करत नाही लक्षात ठेव शेवटी आई बापच असतात आम्ही म्हणत नाही बायकोला सोडून दी पण बाप आणि जन्म दिलेली आहे एकदा का ह्या जगातून निघून गेली ना धरणी माय रे जागा देत नाही कुणी धरणी माय सुद्धा जागा देत नाही एकुलता एक लेख आहे म्हणून सांगतोय तुला मी जातो आम्ही राहा सुखाचा संसार करा दोघ आम्ही तुमच्या संसारात आडवं येत नाही सोन्याहून पिवळं माझ्या लेखाचं होती तुझी ही बोलला ना मागाशी हित लागलं रे माझ्या हित असं नव्हतं तो बोलाय पाहिजे अरे जिनं 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं हाताचा पाळणा डोळ्याचा दिवा केला आणि एवढा राजाचा गच केला तुला तिची तुला माया येईना आणि आवर रात्र कष्ट करून बापाची तुला माया येईना असू दे आता हाय तुझ्या मनात व्हायला राहायचं राहा बाबा राहा सुखाने संसार करा चला की काय त्याला ज्ञान शिकवीत बसला उठा चला जाऊ का जा बाबा सुखानं चल गप रड नको चल चल आपल्याला लेख झालाच नाही असं समजायचं आणि चालायचं गप गप चल